अनिल देशमुखांना अहवालात क्लीन चिट नाही। एबीपी माझाच्या मुलाखतीत माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांचा गौप्यस्फोट। आमच्यासमोर पुरावे येऊ दिले नाहीत, चांदीवालांचा दावा। सचिन वाझेने शपथपत्रात अजित पवार, शरद पवारांचं नाव घेतलं। वाझे आणि देशमुखांनी फडणवीसांनाही गुंतवण्याचा प्रयत्न केला। माजी निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांचा एबीपी माझावर गौप्यस्फोट। अहवालातल्या बाबी कोणत्याही सरकारला पचनी पडणाऱ्या नाहीत, न्यायमूर्ती चांदीवाल यांचं वक्तव्य। काही अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस केल्याचा न्यायमूर्ती चांदीवाल यांचा एबीपी माझाच्या मुलाखतीत दावा। सलील देशमुखांचा 40 लाखांचा व्यवहाराचा व्हॉट्सअप मेसेज वाझेंनी दाखवला, मात्र साक्षी पुराव्याच्या नियमानुसार तो रेकॉर्डवर घेतला नाही, चांदीवाल यांची माहिती। आयोगाकडे येण्याआधी बाहेर वाझे आणि परमवीर सिंग यांची बैठक झाली, तसंच देशमुख आणि वाझे यांचीही एक बैठक झाली। शपथपत्र देऊनही अखेरच्या क्षणी परमवीर सिंग वाझेंनी साक्ष फिरवली, न्यायमूर्ती चांदीवाल यांचा गौप्यस्फोट। निवडणुकांमध्ये अशा प्रकारच्या मुलाखती म्हणजे दिशा बदलण्याचा प्रयत्न। चांदीवाल यांच्या मुलाखतीवर सलील देशमुख यांची प्रतिक्रिया, तर आपल्याला यापूर्वीही गोवण्याचा प्रयत्न केल्याचं वक्तव्य। 100 कोटी वसुलीचं संपूर्ण प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं, यात फक्त अनिल देशमुख नाही तर संपूर्ण व्यवस्था गुंतलेली आहे, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचीही दरेकरांची मागणी। फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, भाजपकडून फेक नरेटिव्ह पसरवलं जात आहे, सुप्रिया सुळेंचा आरोप। गलिच्छ राजकारणामुळे अनेकांना त्रास सोसावा लागल्याचीही टीका। वाझेंचे आरोप बिनबुडाचे, चांदीवालांच्या मुलाखतीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, तर आपण महाविकास आघाडीत होतो मात्र आपल्याकडे गृह खातं नव्हतं, अजित पवारांचं वक्तव्य। देशमुखांनी फडणवीसांना अडकवण्याचे प्रयत्न कसे केले हे चांदीवाल यांनी सांगावं, रोहित पवार यांचं आव्हान। आयोगाचं काम वस्तुस्थितीचा अहवाल देणं असतं, क्लीन चिट देणं किंवा निर्णय देणं कोर्टाचं काम असल्याचीही प्रतिक्रिया। निवडणूक काळात अशा मुलाखती होत असतात, चांदीवाल यांच्या मुलाखतीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर असे रिपोर्ट मॅनेज केले जात असल्याचंही संजय राऊतांचं वक्तव्य। फडणवीसांच्या बॅगची तपासणी झाली, पण त्यांनी कोणता ना कोणता व्हिडिओ काढला ना कोणती आगपाखड केली। फडणवीसांच्या बॅग तपासणीचा व्हिडिओ पोस्ट करत भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका। भाजपनं पोस्ट केलेला व्हिडिओ एअरपोर्टचा आहे, एअरपोर्टवर सर्वांचीच बॅग तपासली जाते। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने सामने, वायकरांचे कार्यकर्ते महिलांना वस्तूंचं वाटप करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक। जोगेश्वरीतील राडा प्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, वायकरांच्या मुलीचा पाठलाग, शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेल्यामुळे आणि जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड बंद केल्याप्रकरणी कारवाई। महिलांवर हात उचलला हेच का ठाकरे गटाचे संस्कार, जोगेश्वरी राडा प्रकरणी शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंचा सवाल, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी। मुंबईमध्ये सर्वत्र शिंदे गटाकडून मतदारांना धान्य आणि पैशांचं वाटप केलं जात आहे, अनिल परब यांचा आरोप। जोगेश्वरीच्या मातोश्री क्लबवर कारवाईच्या मागणीसाठीच आम्ही गेलो होतो, अनिल परब यांचा खुलासा। जोगेश्वरीमध्ये पैसे वाटप सुरू, पोलिसांच्या उपस्थितीत पैसे पुरवले गेले, संजय राऊत यांचा दावा। शरद पवार गटाचे उमेदवार चरण वाघमारेंसह राष्ट्रवादीचे उमेदवार राजू कारेमोरे यांचे बंधू विजय कारेमोरेंवर गुन्हा दाखल, मोहाडी पोलीस ठाण्यात मध्यरात्री दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला होता। जो लोकांसाठी 365 दिवस फिरतो त्यांना जनता निवडून देणार, माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकरच निवडून येणार, खासदार श्रीकांत शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला। ज्याने शिवसेना आणि मातोश्रीवर आघात केला त्यांचा समाचार घेणार, सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। आता आम्ही अलीबाबा 40 चोरचा पार्ट 2 म्हणजेच देवेंद्र बाबा 40 चोर काढू, सुषमा अंधारेंचा टोला। महाविकास आघाडीचा जाहीरनामा फसवा, आधी लाडकी बहीण योजनेवरून टीका केली, आता तीच आम्ही सुरू केलेली योजना महाविकास आघाडीकडून जाहीरनाम्यात प्रसिद्ध, सुनील तटकरेंचा टीकास्त्र। आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडीला मतदान करू नका, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहन। उद्धव ठाकरे आज कोकणात, ठाकरेंच्या सावंतवाडी, कणकवली आणि मालवणमध्ये प्रचार सभा, केसरकरांच्या बालेकिल्ल्यात सभा असल्यानं राज्याचं लक्ष।
देवेंद्र फडणवीसांच्या आज अकोला, नांदेड आणि नागपूरमध्ये सभा. फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष. अजित पवारांची बीड आणि परभणीच्या पाथरी मतदारसंघात सभा. तर बारामती तालुक्यातील लोणी, भापकर, जळगाव, कडेपठार आणि मेडत गावामध्ये अजित पवार आज प्रचार करणार. आज धुळ्यातील दोंडाईचामध्ये अमित शहांची जाहीर सभा. जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी अमित शहा मैदानात. सभेसाठी 25,000हून अधिक नागरिक येणार असल्याचा अंदाज. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर. गरवारे क्लबमध्ये व्यावसायिकांसोबत संवाद साधणार. वाशिमच्या कारंजा विधानसभा मतदारसंघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा. भाजप उमेदवार सई डहाक यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्रचार सभांचा धडाका. पालघरमध्ये राजेंद्र गावितांच्या प्रचारासाठी तर बोईसरमध्ये विलास तरेंच्या प्रचारार्थ शिंदेंची सभा. साताऱ्यातील माण खटाव मतदारसंघामध्ये स्वराज्य सेना पक्षाच्या उमेदवाराचा ट्रम्पेट चिन्हाचा तुतारी असा शब्दप्रयोग करून प्रचार. स्वाभिमानी प्रचाराच्या गाड्या पोलीस ठाण्यात नेल्या. पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवरील बागायतदार शेतकरी फेडरेशनचा राजेंद्र गावित यांना पाठिंबा. केतखडीत बैठक घेत महायुतीच्या गावित यांना पाठिंबा देण्याचा निर्णय. अकोला पश्चिममध्ये 4 हिंदू आणि 1 मुस्लिम उमेदवार. त्यामुळे आता हिंदी आणि मराठी मतांचं विभाजन करण्याचा प्रयत्न होतोय. बच्चू कडू यांचा आरोप. आमदार नसताना झालेली विकास कामं महेंद्र थोरवेंनी त्यांच्या नावावर खपवली. अपक्ष उमेदवार सुधाकर घारेंचा आरोप. आमदारांनी आणलेले 2,900 कोटी कुठे गेले असाही सवाल. नाशिक पूर्व मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली. शांतिगिरी महाराज कोणाला पाठिंबा देणार हे पाहणं महत्त्वाचं. मुख्यमंत्री शिंदेंच्या सुनबाई वृषाली शिंदेंकडून महेंद्र थोरवेंचा प्रचार. महाड येथील वरद विनायकाचं दर्शन घेऊन कर्जत खालापूर मतदारसंघात महेंद्र थोरवेंसाठी प्रचार. संगमनेर तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर जात जयश्री थोरात यांचा मतदारांशी संवाद. बाळासाहेब थोरात संगमनेरमधून 8 वेळा आमदार आणि सलग 9व्या विजयासाठी थोरात निवडणुकीच्या रिंगणात. महायुतीचे उमेदवार किरण सावंत यांच्यासाठी पत्नी वर्षा प्रचाराच्या मैदानात. कोकणातल्या राजापूर लांजा मतदारसंघातून किरण सावंत निवडणुकीच्या रिंगणात. राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवींचा रिक्षातून प्रचार. तर दुसरीकडे बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्यांना मतदानाचं आवाहन करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर. संजय निरुपम यांचा दिंडोशी मतदारसंघात रिक्षा चालकांशी संवाद. यावेळी प्रचार करताना निरुपम यांनी स्वतः रिक्षा चालवण्याचा अनुभव घेतला. मातोश्रीच्या कलानगर परिसरात एकनाथ शिंदेंचं पोस्टर. केलंय काम भारी, आता पुढची तयारी अशा आशयाचं पोस्टर. दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर 17 नोव्हेंबरला कोणत्या राजकीय पक्षाची सभा होणार याचा निर्णय आता नगरविकास विभाग घेणार. ठाकरे गट शिंदे गटासह मनसेकडूनही शिवाजी पार्कवर सभेसाठी अर्ज. मुंबईमध्ये 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग असे 4,349 गृहटपाली मतदार. त्यामध्ये 1,481 मतदारांचं आतापर्यंत मतदान. 16 नोव्हेंबरपर्यंत गृहमतदानाची संधी. विधानसभा निवडणुकीत मुंबईतून केवळ 8% महिला उमेदवार. 36 जागांसाठी एकूण 618 उमेदवार रिंगणात. यामध्ये महिला उमेदवारांची संख्या केवळ 49. शिंदे गटाकडून 4 तर ठाकरे गट, भाजप, मनसेचे 3 महिला उमेदवार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सोशल मीडिया अकाउंट्स सर्व्हिलन्सवर नागपूर पोलिसांची नजर. व्हॉट्सअप, टेलिग्रामवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष ह्युमन इंटेलिजन्सचा वापर. बेस्टप्रमाणेच एसटी महामंडळाची निवडणूक आयोगाला विनंती. आचारसंहितेमुळे कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस रखडला असून तो देता यावा यासाठी महामंडळाची आयोगाला विनंती. फेरीवाल्यांना रितसर परवाना दिला जातो, मग विनापरवाना फेरीवाले दिसतातच कसे? उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेसह राज्य सरकारला सवाल. याबाबतची पुढची सुनावणी 12 डिसेंबरपर्यंत तहकूब. मुंबई शहर आणि उपनगरात प्रदूषणानं घातक पातळी गाठली. हवेचा निर्देशांक 185 AQI वर.
अशा हवेत श्वास घेणं म्हणजे 5 किंवा त्याहून अधिक सिगरेट ओढण्यासारखं असल्याचं हवामान तज्ज्ञांचं मत. कोल्हापूरमध्ये बोगस तपासणी पथकानं व्यावसायिकाचे 25 लाख रुपये लांबवले. पुणे बंगळुरू महामार्गालगतच्या तावडे हॉटेल उड्डाण पुलाजवळची घटना. डोंबिवलीमध्ये उच्चभ्रू सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये विदेशी प्राण्यांना डांबून ठेवल्याचं समोर. साप, सरडे, कासव आणि चिंपांझी माकडाची तस्करी. वनविभागाच्या छाप्यात अनेक विदेशी प्राण्यांची सुटका. रायगडच्या म्हसाळा तालुक्यात विंचू दंशानं 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलगा दगावल्याचा नातेवाईकांचा गंभीर आरोप. जळगावच्या खेडी शिवारातील आंबेडकर नगरमधील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट. 4 घरं जळून खाक. वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्यांवर भंडारा पोलिसांची कारवाई. जेसीबी आणि 4 टिप्परसह एक ट्रॅक्टर आणि 40 ब्रास वाळूसाठा असा 1 कोटींचा मुद्देमाल जप्त. सलमान खान, शाहरुख खान नंतर आता ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींना धमकी. लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित पाकिस्तानी गँगस्टरनं धमकी दिल्याची माहिती. उत्तर प्रदेशातील मथुरेमधील रिफायनरीमध्ये मोठी दुर्घटना. स्फोटामुळे लागलेल्या आगीमध्ये 8 जण होरपळले तर 3घांची प्रकृती चिंताजनक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.